याया यांनी माझे मोटरसायकलचे 1000 रुपये दिले नाहीत म्हणून त्यांना त्याची किंमत अर्धा देश देऊन चुकवावी लागली. ही वाक्य होती सॅम हुर्मुझजी फामजी जमशेदजी माणिकशॉ यांची. आता हे झालं त्यांचं पूर्ण नाव, पण अख्खं जग त्यांना सॅम बहादूर या नावाने ओळखत होतं. आता याच नावाने दिग्दर्शक मेघना गुलजार त्यांच्यावर चित्रपट बनवतायत. नुकताच चित्रपटाचा टीझर लॉन्च झालाय. या टीझरला प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसादही मिळतोय. या सदरात आपण माणिकशॉ यांच्याबद्दलच्या काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत. सॅम बहादूर कोण होते? जेव्हा बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हा त्यात भारताचा काय रोल होता? या प्रश्नासह सॅम बहादूर यांच्याबद्दलचे काही किस्से आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट पडद्यामागची या सदरात मी नयन सप्रे आपलं स्वागत करतो. रसिको, सॅम बहादूर हे कसे होते हे जाणून घेण्यासाठी आपण त्यांच्याबद्दलचा एक किस्सा पाहूयात. 1971च्या पाकिस्तानच्या ऐतिहासिक युद्धात भारताला विजय मिळाला होता. युद्ध संपल्यानंतर पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना बंदी बनवून भारतात आणण्यात आलं. त्यासाठी बंदी शिबिर बांधण्यात आलं होतं. सॅम माणिकशॉ त्या शिबिरात जात असत आणि त्यांना काय हवं नको ते पाहत असत. त्या पाकिस्तानी सैनिकांमध्ये एक कर्नल होते. त्यांनी माणिकशॉ यांना सांगितलं की सर, मला जर एक कुराणची प्रत मिळाली तर उपकार झाले असते. सॅम माणिकशॉ यांनी एका भारतीय मुस्लिम तुकडीकडून कुराण घेऊन एका दिवसात त्या कर्नल यांना पाठवून दिलं. काही दिवसानंतर हेच कर्नल माणिकशॉ यांना भेटले असता त्यांनी सांगितलं की मी आपल्याबद्दल खूप ऐकलंय. मला खंत आहे की तुम्ही माझे कमांडर नाही आहात. फील्ड मार्शल सॅम माणिकशॉ या मेजर जनरल शुभी सूद यांच्या पुस्तकात ते लिहितात की यानंतर एके दिवशी लाहोरमध्ये आर्मी कमांडरची एक मीटिंग होती. मीटिंग झाल्यानंतर त्यांना सांगितलं गेलं की काही लोक तुम्हाला भेटण्यासाठी थांबले आहेत. त्यांना भेटायला म्हणून जेव्हा माणिकशॉ पोहोचले तेव्हा एका पाकिस्तानी कर्मचाऱ्याने आपला फेटा काढून त्यांच्या पायाशी ठेवला. सॅम बहादूर यांनी त्या कर्मचाऱ्याला जेव्हा या गोष्टीचं कारण विचारलं तेव्हा ते म्हणाले की सर, माझी 5 मुलं आपल्या कैदेत आहेत. जेव्हा मला ते भारतातून पत्र पाठवतात तेव्हा त्यांनी लिहिलंय की तुम्ही त्यांना एक कुराणची प्रत दिली आहे, त्यांना झोपण्यासाठी एक बाज दिली आहे आणि एवढं असूनही तुमचे सैनिक जमिनीवर झोपतात. आता हिंदुस्थानी वाईट असतात यावरून माझा विश्वास साफ उडालाय. गोष्ट आहे बांगलादेशच्या जन्माची. 1947ला जसा भारत स्वतंत्र झाला तसा पाकिस्तानही स्वतंत्र झाला. जसा पाकिस्तान स्वतंत्र झाला तेव्हा त्याचे 2 भाग पडले, एक ईस्ट पाकिस्तान आणि एक वेस्ट पाकिस्तान. 1947 ते 1971 या दरम्यानच्या काळात ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तानचे संबंध काही चांगले नव्हते. ईस्ट पाकिस्तान म्हणजे सध्याच्या स्थितीतला बांगलादेश आणि वेस्ट पाकिस्तान म्हणजे सध्याच्या स्थितीतला पाकिस्तान. 3 डिसेंबर 1971ला पाकिस्तान ऑपरेशन चंगेज खान लॉन्च करतं. यामध्ये अमृतसर, अंबाला, पठाणकोट, जोधपूर, श्रीनगर अशा विविध ठिकाणी पाकिस्तानी विमानं येऊन बॉम्ब टाकतात. इथून सुरू होते भारताची पाकिस्तान पासून बांगलादेशला स्वतंत्र करण्याची लढाई. त्या दिवशी प्रधानमंत्री इंदिरा गांधी अख्ख्या जगाला एक मेसेज देतात. आपसे मैं एक खतरे के समय बोल रही हूँ. करीब 5:30 बजे शाम के 3 दिसंबर को पाकिस्तान ने हमारे ऊपर एक हमला किया. या आधी म्हणजे 10 एप्रिल 1971ला पीपल्स रिपब्लिक ऑफ बांगलादेश ही गव्हर्नमेंट कलकत्त्याला फाईल होते. कारण बांगलादेशातील भरपूर नेते हे भारतात निघून आलेले असतात. त्यावेळी शेख मुजीबुर रहमान यांना बांगलादेशचे राष्ट्रपती म्हणून घोषित करण्यात येतं आणि ताजुद्दीन अहमद यांना प्रधानमंत्री म्हणून घोषित करण्यात येतं. आता या सगळ्या बदलांमध्ये ईस्ट पाकिस्तानातून भारतात जवळपास 10 लाख निर्वासित येत होते. भारतात येणाऱ्या निर्वासितांचं पुनर्वसन करण्यापेक्षा भारताचं सैन्य आपण ईस्ट पाकिस्तानला पाठवून त्यांची मदत करणं आपल्याला जास्त सोयीचं होईल आणि त्यांचा देशही स्वतंत्र होईल, अशी भूमिका भारताच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची होती. इथे एंट्री होते कर्नल सॅम बहादूर यांची. इंदिरा गांधी एक मीटिंग बोलवून त्यांना म्हणतात की लवकरात लवकर युद्ध सुरू करा. यावर सॅम माणिकशॉ आधी तयार नसतात. त्यांना ही वेळ युद्धासाठी बरोबर वाटत नसते. खूप चर्चा झाल्यानंतर सॅम माणिकशॉ आपला राजीनामा देऊन टाकतात पण युद्ध सुरू करायला तयार नसतात. पण आधी सॅम माणिकशॉ यांनी केलेल्या कामाचा विचार करून इंदिरा गांधी त्यांच्यावर विश्वास ठेवतात. काही दिवसांनंतर सॅम माणिकशॉ
पूर्व पाकिस्तानमध्ये आपल्या प्राथमिक कारवाया सुरू करतात। या आपल्या ऑपरेशनमध्ये बंगाली राष्ट्रवादाच्या गटमुक्ती वाहिनीला ते प्रशिक्षण देतात आणि शस्त्र पुरवतात। बांगलादेशी सैन्याच्या सुमारे 3 ब्रिगेडला त्यांनी त्यावेळी प्रशिक्षण दिलं होतं आणि युद्धाच्या आधी या सैन्याचा उपयोग ईस्ट पाकिस्तानात तैनात असलेल्या वेस्ट पाकिस्तानी सैन्याला त्रास देण्यासाठी केला गेला होता। मग 3 डिसेंबर 1971 पाकिस्तानकडून भारतावर हल्ला होतो। यावेळी सॅम माणिकशॉ पूर्णपणे तयार असतात। ते भारताचं सैन्य ईस्ट पाकिस्तानात म्हणजे बांगलादेशमध्ये घुसवतात आणि अमृतसर, अंबाला, पठाणकोट, जोधपूर अशा ठिकाणीही पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यांनाही परतवून लावतात। मुळात पहिला वार हा भारताकडून नको असा विचार सॅम माणिकशॉ यांनी केला होता, पण त्याच वेळी त्यांनी दोघी सीमांकडे लक्ष ठेवून भारतालाही वाचवलं आणि बांगलादेशलाही स्वतंत्र करून दाखवलं। सॅम माणिकशॉ यांचा एकेकाळचे पाकिस्तानचे राष्ट्रपती याहया खान यांच्याबरोबरचा एक प्रसिद्ध किस्सा आहे आणि तो म्हणजे US मेड मोटरसायकलचा। भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ब्रिटिश इंडियन सैन्यात माणिकशॉ आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष याहया खान एकत्र होते आणि ते मित्रही होते। त्यावेळी माणिकशॉंकडे एक US मेड मोटरसायकल होती। देशाची फाळणी झाली तेव्हा याहया खान पाकिस्तानी लष्करात सामील झाले आणि माणिकशॉ हे भारतीय सैन्यात सामील झाले। पण निघताना याहया खान यांनी माणिकशॉ यांच्याकडून US मेड मोटरसायकल 1000 रुपयांना विकत घेतली, मात्र पैसे दिले नाहीत। मी नंतर पैसे पाठवून देतो असं त्यांनी सांगितलं, मात्र त्यावेळी पैसे दिले नाही। वेळ निघून गेली। माणिकशॉ हे भारताचे लष्कर प्रमुख झाले आणि याहया खान पाकिस्तानातील सरकार उलथवून राष्ट्रपती बनवण्यात आले। 1971च्या युद्धात पाकिस्तानने शरणागती पत्करल्यानंतर माणिकशॉ एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणाले होते की याहया यांना माझ्या त्या मोटरसायकलची किंमत अर्ध्या देशाने चुकवावी लागली। आता सॅम माणिकशॉ यांच्यावर एक चित्रपट येतोय। आता यांच्यावर व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच, तुमच्या मनात त्यांच्याबद्दल उत्सुकता निर्माण होईल आणि तीच उत्सुकता तुम्हाला थिएटरपर्यंत घेऊन जाईल। आम्ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। लोकसत्ता ऑनलाईनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका गोष्ट पडद्यामागची।